गोलंदाजीसाठी मात्र दुसरं षटक मात्र घेऊन सज्ज होतोय मंगेश. सेकंडला सचिन. आखूट टप्प्याचा बॉल दिशा दिलीये. बदलते गोलंदाजाची दशा. इथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक टिपला जातोय झेल. फलंदाज बाद. सचिन बॅक टू दी डगआउट. मोठ्या फटक्यासाठी गेले होते. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. विकेट कीपर बॉलच्या खाली. आणखीन एक मोठा धक्का. जावं लागेल माघारी. बॅक टू दी डगआउट. फलंदाज बाद रोहित. नवीन बॅटर नितीन आलाय. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पकडला जाईल झेल. आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू दी डगआउट. आणि एकदा जोरदार टाळ्यांनी हॅट्रिक घेतलीये मंगेशने. या स्पर्धेतली हॅट्रिक मंगेश नावावरती करतोय. पहिली हॅट्रिक श्री विठलाई देवी चषक 2025 मध्ये मंगेश पाटील आपल्या नावावरती केली आहे हॅट्रिक. राहुल आलाय. पुढील बॅटर मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या 8ला 5. कुठेतरी अवघड स्थितीमध्ये मात्र टीम अंबाईवाडी संघ मात्र पाहायला मिळतोय. चला दादा घ्या स्पीडअप मंगेश दादा, कारण आयोजन तुमचंच आहे. अजून पुढचा पूर्ण लॉट्स बाकी आहे आपला. घड्याळामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 1 वाजत आलेत. दोन वाजलेत. घड्याळ माझं थोडं पाठीमागे. एक धाव आली जरूर. माझं एकच मागे आहे बघ. सेल संपत आला वाटतं माझा. 2 वाजलेत. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. आणखीन एक विकेटचं पतन. 4 विकेट आत्ताच्या षटकामध्ये मंगेश पाटील आपल्या नावावरती करतोय. व्हॉट अ मॅच. बॉल किती झाले? 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे.
आतापर्यंत 4 विकेट मंगेश पाटीलने घेतलेत. पहिल्या षटकामध्ये सचिन यांनी 2 मोठे झटके दिले. मंगेशने एक हॅट्रिक घेतली आणि आणखीन एक विकेट प्राप्त करत असताना धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त एक. काय गोलंदाजी राहिली आहे कडबे संघाकडनं. गोलंदाज मंगेश पाटील. खोदून काढले यॉर्करचा प्रयत्न बुंद्यात टाकलाय काठी काढले. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी केली गोल फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. 5वी विकेट मंगेश पाटील आपल्या नावावरती करतोय. उत्कृष्ट गोलंदाजाच्या रेस मध्ये सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर काही हरकत नाहीये मंगेश पाटीलकडे. अगदी अव्वल दर्जाचा गोलंदाज टीम विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे संघाकडनं पाहायला मिळतोय. दुसरं षटक त्याने हाताळलं. धावा खर्च केल्या. 5 विकेट त्याने प्राप्त केल्या. टीमची धावसंख्या अंबाळवाडी संघ मात्र जाऊन पोहोचतोय अर्थातच